श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा महालक्ष्मी मंत्र आहे. साधना करायची आहे याची, खास दुकानदारांसाठी किंवा जे बिझनेस मन आहेत त्यांच्यासाठी. आता बिझनेसमध्ये किती चढ उतार असतो हे सांगायची गरज नाही आहे. फक्त हा मंत्र थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे. हा मंत्र शाबरी आहे आणि फार कुठल्या मोठ्या अनुष्ठानाची गरज नाही. तर त्याची सिद्धी कशी करायची? तर सगळ्यात प्रथम महादेवाचं दर्शन घ्या, फूल आणि हार वाहा, अगरबत्ती लावा, नमस्कार करा, मंत्रप्रयोग सिद्धिकासाठी कामना करा, 2 इष्ट आणि कुलदेवतांचे स्मरण करा. जवळ कुठेही लक्ष्मी मंदिर असेल तर अवश्य दर्शन करा. मंत्रसिद्धीसाठी प्रार्थना करा आणि सिद्धीसाठी जप मंगळवारी किंवा शुक्रवारी सुरू करायचा आहे. संकल्प तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार ठरवू शकता. रोज 1 माळ करणार असाल तर 11 दिवसात होईल आणि कॅपॅसिटी जास्त असेल तर 1 दिवसात सुद्धा होईल. या जपासाठी स्फटिकाची माळ सगळ्यात उत्तम असते. या मंत्रसिद्धीसाठी दुपारची 12 ते 5 ही वेळ सोडून कधीही तुम्ही जप करू शकता. मंत्रसिद्धी ही 1100 वेळा जप करून सिद्ध करून घ्यायची आहे. मंत्रसिद्धी साधना चालू असताना रोज जप करताना 1 फुलपात्र किंवा अर्धा ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे. रोजचा मंत्र जप संपल्यानंतर पाण्यावर 3दा फुंकर मारायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. आता ह्याचा प्रयोग कसा करायचा? मंत्रसिद्धीनंतर मंत्र कसा वापरायचा हे आता सांगते आहे. एकदा मंत्र सिद्ध झाला की रोज दुकानाच्या गादीवर किंवा ऑफिसमध्ये किंवा गल्ल्यावर कुठेही बसल्यानंतर कुठलाही व्यवहार सुरू करायच्या आधी श्री महालक्ष्मी मातेला आणि तुमचे जिथे ज्या कोणत्या देवी देवतांचा गुरुचा फोटो असेल त्यांना नमस्कार करून त्यांच्या स्फटिक माळेवर 2 माळा जप करायचा आहे. म्हणजेच 216 वेळा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर 1 फुलपात्रात पाणी घेऊन त्यावर 3दा फुंकर मारा आणि ते पाणी पिऊन घ्या, म्हणजे तुमचं काम झालं. आता जप झाल्यानंतरच तुमचा व्यवहार तुम्ही सुरू करायचा आहे. इथे रोज मंत्र जप झाल्याने मंत्राची ताकद दिवसेंदिवस वाढत जाते. तुमची बिझनेसमध्ये प्रगती पण होत जाते. दिवाळी, दसरा, पाडवा अशा मुहूर्ताच्या दिवशी आवर्जून 1100 वेळा जप करावा, म्हणजे मंत्रशक्तीही अजून वाढेल. तर ज्यांचा हा बिझनेस आहे, कोणताही व्यवसाय असेल, आजकाल स्त्रियासुद्धा कोणताही व्यवसाय सुरू करतात. कपडे विकण्याचा किंवा फूड्स म्हणजे अन्न पुरवण्याचा, अशा प्रकारचे अनेक व्यवसाय लेडीजसुद्धा करतात, महिलाही करतात. आणि त्यामुळेच अशा व्यवसायांना सुरुवातीला यश मिळत नाही, तर कधीकधी आपल्याला पटकन यशही मिळतं. परंतु हा भाग्याचा भाग आहे. आणि त्यामुळेच तुम्ही जर काही सिद्धी, महालक्ष्मीची सिद्धी मंत्र म्हटला, याच्या मंत्राची सिद्धी करून घेतली तर तुम्हाला पुढे अजिबात कठीण जात नाही आणि तुमची उत्तरोत्तर बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होत जाते. तेव्हा नक्की तुम्ही हे सांगितलेला उपाय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की याचा फायदा तुम्हाला होतोय का किंवा झालाय का. मला नक्की सांगा. फायदा झाला असल्यास नक्कीच तुम्ही मला कळवू शकता. श्री स्वामी समर्थ.